तर नमस्कार मंडळी, हे बघा आपण आलोय आपली हळद काढायला. तर आता ती झाली आहे. तर आपण ही एकच सरी आहे इथून तिथून तेवढी काढणार आहे. तर अक्षय मला खांदून देतोय आणि मी ती गोळा करून घेते. सगळी पाणी दिल्यामुळे तिथं सगळं ओलं आहे. आणि आता एक अर्धी सरी अजून ती तशीच ठेवली आणि एक सरी अख्खी काढून घेतली. तर आता आम्ही निघालो घरी. तर आमचं चांगलं घमेलं भरलं एक. उचलून तिथवर घे. तिथून मोरं मी घेते लागलं तर हे पा हळद घरी काढून आणली गमेलं. आणि हे पा हे नीट करून ठेवले. आता साफ केले, याची माती बिती हे असं जळमटं काढलेत. तर हळद खूप औषधी, म्हणजे खूप औषधी आहे. अगदी अँटीनाशक म्हणतात ना, कसलंच त्यानं किटाणू म्हणा काहीच राहत नाही. अगदी आतल्या शरीरात आतमध्ये जरी कुठं जखम असेल ना, तर हळदीने भरून येते. हा माझा अनुभव आहे. कारण मला सांगायला एक आनंद वाटतो की मी अनुभव घेतल्यानंतरच मी तुम्हाला काही गोष्टी सांगत असते. तर काय झालं होतं, मला म्हणजे वजन कमी करण्याच्या बहाण्यासाठी, म्हणजे आपलं एका ताईंनी मला एक प्लॅन सांगितला होता. म्हणजे एक चहा, थोडक्यात आल्याचा आणि हळदीचा. तर मला त्यांनी सांगितलं होतं 2 कप पाणी घ्यायचं आणि 1 इंच आलं, म्हणजे हे एवढं आलं आणि एवढंच हळद, ओली हळद, म्हणजे हीच हळद पिवळी. तर ही टाकायची. त्याच्यामध्ये दालचिनीचा 1 तुकडा टाकायचा, 1 पेरभर. अजून त्यामध्ये 1 चमचा ओवा टाकायचा. आणि जे कढीपत्ता आहे ना आपला, त्या कढीपत्त्याची काही पानं टाकायची. म्हणजे जी एक हे असते ना, तिरमी असते ना कढीपत्त्याच्या पानांची, ते पूर्ण टाकायचे त्यामध्ये. आणि ते छान असं उकळून घ्यायचं. 2 कप पाण्यातलं 1च कप पाणी राहिलं पाहिजे, असं एवढं उकळायचं, ते आटवायचं. आणि ते संध्याकाळी झोपताना फुकून फुकून प्यायचं. ते पिल्याच्या नंतर ना आपलं डायजेशन चांगलं होतं. पण तुम्हाला सांगते मी, माझं डायजेशन तर चांगलं झालंच, पण त्याबरोबर जे माझे गुडघे दुखत होते ना, ते ह्या हळदीमुळं पूर्ण दुखायचे राहिले. आणि माझे केस गळत होते. तर त्या कढीपत्त्यामुळे माझे केस गळायचे राहिले. तर ही हळद ना खूप, म्हणजे खूप औषधी आहे. आणि आता पिवळ्या हळदच जर इतकी औषधी असेल, तर काळी हळद किती औषधी असेल. तर आता माझ्याकडं काळी हळद आहे यावर्षी. तर मी आता ही पिवळी आणि काळी ह्या दोन्ही पण हळदी एकत्र करून मी त्याचं पाणी, म्हणजे थोडक्यात एक चहा घ्यायला सुरुवात करणार आहे आता. म्हणजे माझी हळद तशी कवळीच आहे, कारण मी खूप उशिरा लावली होती. तर आता पाणी दिलं ना तिथं साईडला, तर ती थोडीशी ओली झालं. पण असे पूर्ण व्हायला वेळ लागतो जरा, 1 महिनाभर तरी टाईम होता पूर्ण. थोडीशी लवकरच काढण्यात आली. तर हरकत नाही, पण छान झाली. आणि मला औषधासाठी सुद्धा लागत होती, तर मी विकत आणून करायचे. तर यावर्षी माझी स्वतःची हळद झाली. आणि आता घरगुती मसाल्यासाठी किंवा घरातल्या आपल्या किचनमध्ये वापरण्यासाठी पण झाली. आणि खास औषधासाठी तर खूपच उपयोगी आहे. आणि आता मी या हळदीचा पुरेपूर उपयोग करून घेणार आहे. अजूनसुद्धा थोडीशी काढायची ठेवली का, तर परत आपल्याला बियाणं तयार करायचं आहे, म्हणून करता मी ठेवलेली आहे तशीच. आता यावर्षी तरी कमी लावली, पुढल्या वर्षी प्रयत्न करणार आहे भरपूर लावण्याचा. आणि छान असं उत्पन्न निघतं हळदीचं, कारण हळदीला कसलीच कीड लागत नाही. हळदच किटाणूवरचं औषध आहे, त्यामुळं हळदीला कसलीच कीड लागत नसते.
फक्त तिच्या पानांवरती कधीतरी करपा होतो, नाही तर हळदीला कुठलंच असं म्हणजे रोगप्रतिकारशक्ती खूप आहे तिच्यात. त्यामुळे हळदीला औषधं वगैरे काहीही मारण्याची गरज नसते. तर खूप छान निघाली. आता मी ही धुवून वाळवून घेणार आहे आणि नंतर आपली कुटून त्याची पावडर करणार. तर काही हळद ना आता जी मला लागते ना ओली, तर ती हळद मी आता आमच्याकडे माती बिती भरपूर आहे. मग मातीमध्ये गेल्या वर्षीसुद्धा मी अशीच गाडून ठेवली होती आणि मला पाहिजे तशी मी ती काढून आणायचे. असं एक बेट काढून आणलं की मला ते 3-4 दिवस जायचं. तसंच आतासुद्धा मातीमध्येच गाडून ठेवणार आहे, म्हणजे ती चांगली राहील. फ्रीजमध्ये याच्यामध्ये ठेवण्यापेक्षा ना, म्हणजे ज्याची जागा जिथं आहे ते तिथंच शेपमध्ये राहतं. मग आता ते मी हे करणार आणि हे त्याचे मादीमध्ये ही हळद लावणार आहे. तर ही एवढी सापडली, त्यामध्ये एवढी चांगली सापडली. चांगली म्हणजे हे पण मादी म्हणजे थोडक्यात बियाणं येते आणि हे आपल्याला वापरासाठी. आणि अजून ही एवढी आहे, तर याच्यातले मी काढणार आहे. आणि काही झाडच मी तसेच ठेवलेत काढायची शेतामध्ये. आता ते पण अगदी बाजरी निघायच्या वेळेला निघतील. आता मी बाजरी केली ना शेतात, तर बाजरीला 3 महिने लागतात. 3 महिनेपर्यंत ती हळद तशीच ठेवणार, म्हणजे ती चांगली निबार होणार आणि नंतर मग ती हळद लागवडीसाठी योग्य होईल. तर किती निघते आपण पाहू सगळ्याला. आता ही एवढी झाली, अजून ह्या गमेल्यातली स्वच्छ केल्यानंतर किती निघते ते पाहू. तर हे आपल्याला एवढी हळद भेटली एका गमेल्यामध्ये. तर माती, त्याची मुळं सगळं काढून स्वच्छ केली आणि इकडे कोमाची बाजूला ठेवली. पाहू आता किती होते. आपण आता हे चांगले स्वच्छ धुवून उकडून ते बारीक करून दळून आणणार गिरणीवरून. तर कशी वाटले तुम्हाला आमची हळद नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब करा. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तर